जिल्हा परिषदेमध्ये 59 सदस्य असून 6 सभापती आहेत. प्रत्येक सभापतींना जिल्हा परिषदेने शासकीय वाहन दिले आहे. तसेच या वाहनासाठी शासकीय चालकाची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु समाज कल्याण विभागाचे सभापती दयाराम काळे यांचे शासकीय वाहन शासकीय चालकाऐवजी बाहेरचाच व्यक्ती चालवताना बुधवारी दिसून आला. समाज कल्याण सभापतीचे वाहन जिल्हा परिषदेमध्ये दाखल होताच या वाहनातून खासगी व्यक्ती आणि खासगी चालक बाहेर पडले. त्यानंतर शासकीय चालकाने गाडी ताब्यात घेतली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पहा व्हिडिओ. या सर्व प्रकारावरून समाज कल्याण सभापती आपने ही मौज में असल्याचं चित्र दिसून येत आहे. नियमानुसार शासकीय वाहन शासकीय चालकाशिवाय इतर कुणाच्याही ताब्यात देऊ शकत नाही. तसेच सभापती महोदय वाहनात नसताना ते जिल्हा परिषदेबाहेर घेऊन जाण्यासही बंदी आहे. वरील व्हिडिओमध्ये निदर्शनास आल्याप्रमाणे जर शासकीय वाहन खासगी व्यक्ती चालवित असेल तर शासकीय चालक कार्यालयातच बसून ड्युटी करणार का असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. सदर प्रकार मागील 2 महिन्यापासून सुरू असल्याची माहिती आहे. तसेच मागील महिन्यात कॅम्प रोड परिसरात देखील विनायक येवले नामक खासगी व्यक्ती सभापती वाहनात नसताना इतर लोकांना घेऊन जाताना विदर्भ न्यूजच्या निदर्शनास आला होता. परंतु बुधवारी याबाबतचा सदर प्रकार पुराव्यानिशी समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या सभापतींना शासनामार्फत स्वतःच्या सर्कलमध्ये फिरण्यासाठी तसेच शासकीय बैठकांना उपस्थित राहण्यासाठी शासकीय वाहने देण्यात येतात. वाहनांची दुरुस्ती आणि मेंटेनन्सचा खर्च देखील जिल्हा परिषदेलाच करावा लागतो. तर दुसरीकडे शासकीय वाहनांचा सभापतींच्या नावे भलतीच व्यक्ती उपभोग घेताना दिसून येत आहे. आता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा परिषद प्रशासन याबाबत काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.